मंडळी नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंय योगा म्हणजे काय, योगाचे प्रवक्ता कोण, तसेच अष्टांग योगा, योगाचे प्रकार आपण याच्यावरती विचार केलेला आहे, माहिती बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत योग प्रशिक्षक म्हणजे काय, प्रशिक्षण योगाचं कसं दिलं जातं ह्याच्यावरती आपण आज माहिती घेणार आहोत. आणि त्यामुळे सध्याच्या काळामध्ये कोणीही 2 किंवा 3 महिने कुठेही योगाचा क्लास जॉईन करतो आणि योगा टीचर म्हणून तो योगाचे क्लासेस घ्यायला लागतो. परंतु योगा टीचरसाठी काही कॅरेक्टर्स आहेत. योगा टीचर कोणास म्हणावे, कोण योग प्रशिक्षक आहे, कशाप्रकारे आपणास योगाचं प्रशिक्षण तो देऊ शकेल, इतकी त्याच्याकडे माहिती आहे की नाही, ह्या साऱ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. योग टीचर म्हटलं की त्याच्यामध्ये खालील कॅरेक्टर हे असायला हवेत. एक आहे की त्याला मनाचा संयम असावा, तो स्वतः निरोगी असावा, अंगकाठी लवचिक असावी, संवाद साधण्याची कला असावी. कारण विद्यार्थ्यावर तुम्हाला जर प्रभाव टाकायचा असेल, तुमचं म्हणणं विद्यार्थ्यांना पटवून द्यायचं असेल, तर संवाद कौशल्य हे तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर समुपदेशन, काउन्सिलिंग. एखादा विद्यार्थी त्याला समजत नसेल, त्याचं समुपदेशन कसा करायचं, निराश झाला असेल, तर समुपदेशनाचं कौशल्य देखील आपल्यामध्ये असावं लागतं. त्याच्यानंतर शरीररचना आणि क्रियाविज्ञान याची पण माहिती असायला हवी. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी याची माहिती जर तुम्हाला परिपूर्ण असेल तर तुम्ही त्या प्रकारे, त्याच्यात एक मायोलॉजी नावाचा विषय आहे जे मसल म्हणजे काय हे आपल्याला सांगतं, तर त्याचा देखील अभ्यास असावा. आणि त्याच्यानंतर आपली इंडियन फिलॉसॉफी, पतंजलीचे सूत्र योगावरचे, ह्याचा सर्व आपल्याला अभ्यास असावा लागतो. आणि ह्याचा सर्वांकडे ज्याच्याकडे तो अभ्यास असेल, ज्याने हा कोर्स पूर्ण केलेला असेल, त्याला आपण योग प्रशिक्षक म्हणतो. साधारणतः योग प्रशिक्षणाचा कोर्स जो आहे हा 200 तासाचा असतो. 1 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 210 दिवस तुम्हाला पूर्ण करावे लागतात, सुट्यांचे दिवस वगैरे वगळून. तर हा कोर्स आपण कसा करू शकतो, कुठली आपल्याला माहिती घेता येतं, या प्रकारे आपण थोडक्यात बघूया. प्रशिक्षणाच्या काही संस्था आहेत ज्यामध्ये आपल्याला परिपूर्ण योगाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर सुरुवातीला आपण जेव्हा योगा क्लासमध्ये जातो त्यावेळेला आपणास अथ योगानुशासनम इथून आपली सुरुवात होत असते. आणि योग चित्तवृत्ती निरोधः, योगाद्वारे आपण चित्तवृत्ती कशी निरुद्ध करू शकतो, कंट्रोल कशी करू शकतो, याच्यावर सारं प्रशिक्षण असतं. तर सुरुवातीला थेअरी असतं, सोबत प्रॅक्टिकल असतात. थेअरीमध्ये तुम्हाला इंडियन फिलॉसॉफी शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला पतंजलीचे योगसूत्र जे 195 सूत्र आहेत, त्या सूत्राची माहिती दिल्या जातं. आणि त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल पण साईड बाय साईड सुरू असतं. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला योगासनं, प्राणायाम कसे करायचे, योगासने किती आहेत, ह्याचा सर्व अभ्यास त्यामध्ये असतो. आणि हे सर्व जेव्हा आम्ही परिपूर्ण करत जातो, दररोज शिकत जातो, जेव्हा आमच्यामध्ये परिपक्वता यायला लागतं, आमचे 195 सूत्र जवळपास अर्धे सूत्र तरी पाठ असावं लागतात. मैत्री करुणा मुदिता उपेक्षाना सुखदुःख पुण्य पुण्याविषयाणा भावनाथ चित्तप्रसादन, किंवा द्वंद्व सैनम इति तपहा. तर तप म्हणजे काय, ह्याच्या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये सर्व शिकवल्या जातं. इंडियन फिलॉसॉफीमध्ये एक तुम्हाला आस्तिकता काय, नास्तिकता काय, ह्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तर हा सारा अभ्यासक्रम जवळ पूर्ण करता आणि प्रॅक्टिकल जेव्हा आपण पूर्ण करतो, तर हे जेव्हा आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो 1 वर्षाचा, त्यानंतर तुमची परीक्षा घेतली जातं. आणि परीक्षेमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असतं. ह्या दोन्ही गोष्टी आपण जेव्हा उत्तीर्ण करतो, त्याच्यानंतर आपले एक इंटर्नशिप सुरू होतं. आपल्याला दररोज योगाचा क्लास घ्यावा लागतो. योगाचा क्लास घेताना शिक्षक जे असतात आपले, ते तिथे बसलेले असतात आणि ते तुम्हाला ऑब्झर्व करतात की तुम्ही कसे शिकवता, कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनावरती परिणाम घडवू शकता, किंवा विद्यार्थ्याच्या मनावरती कसा प्रभाव टाकू शकता. सूत्राद्वारे शिकवताना योगाची माहिती, आसनाची माहिती कशी देऊ शकता, त्या आसनाचा फायदा काय होतो, त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अनुभवात त्या साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात.
आसन तुम्ही शिकवता, आसन शिकवताना त्या आसनाचे फायदे वगैरे तुम्हाला सोबत सांगायचे असतात. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र करता, त्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनावरती त्या आसनाविषयी प्रेम निर्माण करता. आणि जोपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपण काय शिकतो त्याच्याविषयी जर प्रेम निर्माण होत नसेल, तर त्यांना शिकण्यामध्ये तेवढा रस नसतो. तर इथे तुम्हाला तुमचं संवाद कौशल्य वापरायचं असतं आणि अशा प्रकारे तुमची परीक्षा होतोय. परीक्षा झाली की तुमची इंटर्नशिप होतोय. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेशन होतं आणि सर्टिफिकेशन घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तेव्हा तुम्ही योग प्रशिक्षक म्हणून काम करू शकता. योग प्रशिक्षक म्हणून समाजामध्ये वावरू शकता आणि तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करू शकता. मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही बघणार आहोत योग थेरपिस्ट म्हणजे काय. कारण योग थेरपिस्ट आणि योगा याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे. तर नंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये योग थेरपिस्टबद्दल बघूया. आता थोडी आपण पतंजलीची एक प्रार्थना करूया. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये करून योगस्य चित्तस्य प्रदेन वाचा मल शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतुं प्रवरं मुनीना पतंजली प्रांजली राणतोस्मी. मंडळी, धन्यवाद.